आत्मा अथवा चेतना जन्म घेण्यासाठी एखादा गर्भ शोधतात. तो पण आपल्या आप्तस्वकीयांचाच. कारण त्या आप्तस्वकीयांसोबतच त्याचं देणं-घेणं असतं. ऋण असतात जन्मोजन्मीचे. वासना तिथेच असते. म्हणून तो जीव प्रयत्नशील असतो, की इथेच मी जन्म घ्यावा. एक साधारणतः 3 महिने लागतात एका स्त्रीच्या उदरामध्ये गर्भ पक्का व्हायला. 3 महिन्यानंतर हळू-हळू अवयव येत जातात. 9 महिन्याची प्रक्रिया पूर्ण होताच स्त्रीची प्रसूती होते. एका गर्भाचं रूपांतर एका बाळामध्ये होतं. ते बाळ या जगामध्ये येतं आणि आपल्या पूर्वसंचित कर्मानुसार पहिले 7 वर्ष शिशुअवस्था आणि बाल्यावस्थामधले पहिले 7 वर्ष ते आपल्या पूर्वसंचित कर्मानुसार पाप-पुण्य भोगतं, सुख-दुःख भोगतं. आपण बघतो, की एखादं बाळ खूप गुटगुटीत छान वाटतं, निरोगी वाटतं आणि एखादं बाळ आहे ते दुर्धर रोग, आजार घेऊन येतं जन्माला. आपल्याला फार वाईट वाटतं. काय पाप-पुण्य केलं असतं या बाळांनी? काही आहे का? पण पहिले 7 वर्ष त्यांना पूर्वसंचित कर्माची फळ हे भोगावंच लागतं. आता त्यानंतर शिशुअवस्था, बाल्यावस्था नंतर तारुण्यावस्था येते. नंतर प्रौढावस्था, वृद्धावस्था आणि प्रेतावस्था.